पुरातन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये जे जिवंत होतं, जे घडलं ते पुराण. जे या सगळ्या पुराणांचं संकलन नेमकं कोणी केलं असा प्रश्न पुन्हा उरतोच. तसं त्या त्या दैवत रूपाचे वेगवेगळे पराक्रम या पुराणांनी कथन केलेले आहेत. तर मार्कंडेय पुराणामध्ये देवी महात्म्य हा भाग आहे. वैवस्वत मन्वंतराच्या कथाप्रसंगी हे देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती सांगितली गेली आहे. किंवा विष्णू पुराण, भागवत पुराणामध्ये तर भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचं चरित्र सांगितलं गेलं आहे. किंवा मुळात विश्वाची उत्पत्ती ज्या वेगवेगळ्या कारणांपासून झाली त्यातलं पहिलं कारण कोणतं असावं तर काळ. तर त्या उज्जैनी किंवा धारानगरीचा शासक असणारा हा विक्रमादित्य आणि त्या विक्रमादित्याच्या राज्यारोहणापासून जो काळ गणला गेला तो विक्रम संवत म्हणून प्रसिद्ध झाला. मग हे संवत्सर म्हणजे वर्ष असं मानलं तर किती प्रकारची संवत्सरं आपल्याकडे गणली जात होती.